नमो नमः। द्वादशी कक्षा संस्कृतम् आह्लादः पाठ्यपुस्तकम् नाट्यविशेषः। भिन्नरुचेर्जनस्य बहुधापि एकं समाराधनम् नाम नाट्यम् इति महाकविः कालिदासः वदति। वेगवेगळ्या आवडीनिवडी असलेल्या लोकांचे सगळ्यांचे मनोरंजन करणारे एकमेव साधन, अनेक प्रकारे मनोरंजन करणारे साधन म्हणजे नाट्य। अशा प्रकारे महाकवी कालिदास यांनी नाट्याचे वर्णन केले आहे। यतः नृत्याभिनय संगीतादीनां कलानां संगमः अत्र दृश्यते। नाटकामध्ये सगळ्याच कलांचा संगम झाला आहे। नृत्य पण आहे, अभिनय आहे, संगीत आहे आणि इतर कलांचाही उल्लेख त्यामध्ये येतो। संस्कृत रंगभूमी तु विश्वरंजनी। संस्कृत रंगभूमीने, संस्कृत नाटकांनी भारतातील लोकांचेच नव्हे तर सगळ्या विश्वातील रसिकांचे, नाट्यप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे, मनोरंजन केले आहे। म्हणजे संस्कृत नाटके भारतात आणि परदेशात प्रसिद्ध आहेत। आता या नाट्य क्षेत्राचा पूर्वीपासूनचा इतिहास इथे सांगितला आहे। संस्कृत नाट्यस्य मूलम वैदिक सूक्तेषु तथा यज्ञविधीषु दृश्यते। संस्कृत नाटकांची सुरुवात कुठून झाली तर वेदांमधील सूक्तांमध्ये आणि यज्ञविधींमध्ये आपल्याला ह्या नाटकाचं मूळ आढळतं। कसं? उदाहरणार्थ ऋग्वेदे संवाद सूक्तानी संती। ऋग्वेदामध्ये संवाद सूक्ते आहेत की ज्या सूक्तांमध्ये पद्य रूपात, मंत्रांच्या रूपात दोन किंवा अनेक व्यक्तींचा संवाद सांगितला आहे। उदाहरण सरमापणी संवादे, विश्वामित्र नदी संवादे तथा अन्येषु सूक्तेषु अपि कथाः संवाद रूपेण निवेद्यन्ते। एखादी कथा सांगितली आहे, मंत्रांच्या म्हणजे पद्याच्या रूपात आहे, पण त्यामध्ये एक संवाद आहे। उदाहरणार्थ सरमापणी संवाद। यामध्ये पणी या दानवांनी इंद्राच्या गायी पळवून नेल्यात आणि इंद्राने आपली प्रामाणिक सेवक असलेली सरमा ही शुनी म्हणजे कुत्री, तिला आपल्या गायी शोधायचं काम सांगितलं आहे। सरमा मोठ्या मेहनतीने गायी शोधून काढते, पणी हे दानव तिला लाच देण्याचा प्रयत्न करतात, परंतु ती आपल्या स्वामीशी एकनिष्ठ असते आणि ती आपल्या स्वामीचेच काम पूर्ण करते। विश्वामित्र नदी संवादामध्ये विश्वामित्र आपल्या परिवारासह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत। वाटेत वितस्ता आणि शतुद्रू या दोन नद्यांचा संगम आहे। त्या दोन्ही नद्यांना ते विनंती करतात की आपले पाणी कमी करा आणि आम्हाला पार होऊ द्या। विश्वामित्र ऋषी नदींना आई म्हणून हाक मारतात। अशा प्रकारे मानव आणि निसर्ग यांच्यातलं नातं इथे व्यक्त झालं आहे। तसेच अन्य सूक्तांमध्ये अन्यही काही कथा आहेत की ज्या संवाद रूपांमध्ये आल्या आहेत। सूक्तमेकम इंद्रस्य स्वगत भाषण रूपेणापि वर्तते। ऋग्वेदाच्या 10व्या मंडलातलं हे इंद्र सूक्त इंद्राचे स्वगत भाषण आहे। आजच्या काळात सुद्धा आपण मोनो ऍक्ट या रूपामध्ये एका माणसाचं स्वतःशी बोलणं ह्या प्रकारचं नाट्य पाहतो। त्याचं मूळ इथे आपल्याला ऋग्वेदात दिसतं। अग्रतो गत्वा ब्राह्मण ग्रंथेषु एते काव्यरूप संवादाः कथास्वरूपेण परिवर्तिताः।
त्यानंतरच्या काळात ब्राह्मण ग्रंथ हे गद्य ग्रंथ होते. तेव्हा पूर्वी वेदांमध्ये काव्यरूपात, पद्याच्या स्वरूपात, मंत्रांच्या स्वरूपात जे संवाद होते, जशा कथा होत्या, तशा कथा आता इथे गद्य ग्रंथात, गद्य रूपात आपल्याला आढळतात. ऐतरेय ब्राह्मणे शुनशेपाख्यानम असे परिवर्तनस्य अन्यतमम उदाहरण. शुनशेपाची कथा हे एक उदाहरण ते सांगितलं आहे. यज्ञसत्रेषु कुशीलवाः जनानां रंजनार्थं गीताभिनयद्वारेण आख्यानानि कथयन्ति स्म. प्राचीन काळी मोठ्या प्रमाणावर यज्ञांचं आयोजन होत असे. या यज्ञांमध्ये धार्मिक कार्य दिवसभर चालत असे आणि असं अनेक सप्ताह किंवा महिने हे कार्य चालत असे. तेव्हा या धार्मिक कार्य करून थकल्या भागल्या लोकांच्या मनोरंजनासाठी कुशीलव हे लोक गीत आणि अभिनय यांच्याद्वारे देशोदेशीची आख्यानं सांगत असत. हे सादरीकरण आहे आणि म्हणून हे सादरीकरण एक प्रकारचं नाटक आहे. सोपी नाट्यात्मकः आविष्कारः एव. अपि च नैकेषां यज्ञविधीनां स्वरूपं नृत्याभिनय संगीतमयं भवति स्म. अनेक यज्ञविधी असे असत की ज्यामध्ये नृत्य अपेक्षित आहे किंवा अभिनय अपेक्षित आहे किंवा संगीतमय अशा प्रकारे त्या मंत्रांचं उच्चारण तेथे होत असे. यथा महाव्रतविधौ अश्वमेध यज्ञे च कृतक कलहः क्रियते स्म. उदाहरणार्थ महाव्रत विधीमध्ये अश्वमेध यज्ञामध्ये खोटं खोटं भांडण करून दाखवायचं आहे. ह्या अश्वमेध यज्ञामध्ये जो घोडा सर्वत्र भ्रमणासाठी पाठवला जाईल त्याच्या रक्षणासाठी सेनापती राजकुमार यांनी जायचं आहे. आणि मग अशा वेळी कदाचित घोडा कोणी अडवला तर काय होईल, तर असं भांडण जणू काही आधी प्रात्यक्षिक म्हणून करून दाखवायचं आहे. कृतक कलहः क्रियते स्म. अतः एव उच्यते. अशा प्रकारे आपल्याला दिसून येत आहे की नाटकाचं मूळ वैदिक सूक्तांमध्ये आणि यज्ञविधींमध्ये आहे. जग्राह पाठ्यम ऋग्वेदात सामभ्यो गीतमेव च यजुर्वेदादभिनयान रसानाथर्वणादपि. नाट्यशास्त्र प्रथम सर्गः 17 श्लोकः. यात असं म्हटलंय की ऋग्वेदातून नाटकाचे पाठ्य म्हणजे मूळ संहिता, मूळ कथा ही कल्पना कुठून घेतली. पाठ्य म्हणजे मूळ कथा कुठून घेतल्या, तर ऋग्वेदातून. सामवेदातून काय घेतलं, गीत घेतलं, संगीत घेतलं. यजुर्वेदातून अभिनय घेतला आणि अथर्व वेदातून रस घेतले. रस म्हणजेच भाव किंवा भावना. नाटकातील भावभावना अथर्व वेदातून घेतल्या. रामायण महाभारतयोः नटनर्तकाः वर्णिताः. आदिकाव्य रामायण आणि भारताचा इतिहास महाभारत या आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये नट आणि नर्तक यांचं वर्णन आहे. याचाच अर्थ त्या काळात सुद्धा हे नट नर्तक नाट्य रूपाने लोकांचे मनोरंजन करत असत. एवं प्रायः धार्मिक विधी रूपेण नृत्य नाट्य गायनादिकं प्रचलितम. धार्मिक विधीचा एक भाग म्हणून नृत्य, नाट्य, गायन इत्यादी त्या काळात होत असे. अतएव नाटकं नाम कांतः चाक्षुषः क्रतुः इति कालिदासः वर्णयति. म्हणूनच कालिदास महाकवीने नाटकाला एक रमणीय, हवा हवासा वाटणारा, डोळ्यांनी पाहण्याचा यज्ञ आहे
डोळ्यांनी अनुभवण्याचा यज्ञ आहे असं म्हटलं आहे. अस्याः नाट्य परंपरायाः ग्रथनं कृत्वा भरतमुनिः नाट्यश भरतमुनिना नाट्यशास्त्रं निर्मितम्. ही जी नाट्य परंपरा आहे त्याचं एकत्रित आणि शास्त्रीय स्वरूप लिखित स्वरूपात आपल्याला भरतमुनींचे नाट्यशास्त्र ह्या ग्रंथाच्या रूपात आढळते. सः एव ग्रंथः पंचमवेदः इति नाम्ना प्रसिद्धः. हाच तो पाचवा वेद. 4 वेदातून 4 घटक घेऊन तयार केलेला हा पाचवा वेद अशी त्याची प्रसिद्धी आहे. ख्रिस्तपूर्व 4 शतके अस्य निर्मिती जाता. ख्रिस्तपूर्व 4थ्या शतकामध्ये याची निर्मिती झाली. नाट्यशास्त्रे 36 अध्यायाः तेषु च 6,000 श्लोकाः सन्ति. नाट्यशास्त्रामध्ये 36 अध्याय आणि त्यामध्ये 6,000 श्लोक आहेत. अभिनवगुप्तः नाट्यशास्त्रस्य टीकाकारः. या नाट्यशास्त्राचं स्पष्टीकरण देणारा लेखक अभिनवगुप्त. भरतमुनिना नाट्यस्य स्वरूपं दृश्यं श्रव्यं च क्रीडनीयकम् इत्येतैः शब्दैः वर्णितम्. भरतमुनींनी नाट्यशास्त्रामध्ये नाटकाचं स्वरूप कसं सांगितलंय तर ते आहे दृश्य पाहता येण्यासारखं, श्रव्य ऐकता येण्यासारखं, क्रीडनीयकम क्रीडनीयकम खेळता येण्यासारखं, सादर करता येण्यासारखं आणि क्रीडनीयकम म्हणजे दुसरा अर्थ खेळणं म्हणजेच मनोरंजन करणारं. अशा प्रकारे इथे भरतमुनींनी नाटकाचं स्वरूप सांगितलं आहे. अयमेव नाट्यस्य विशेष. इतर सगळ्यांपेक्षा नाटकाचं वेगळेपण याच स्वरूपाच्या वर्णनात दिसून येते. अन्ये सर्वे साहित्य प्रकाराः केवलं श्रव्याः. बाकी कथा, कादंबरी, कविता, महाकाव्य आपण ऐकू शकतो, श्रव्याः भवन्ति. पण नाटक दृश्य रंगमंचावर सादर होताना आपल्याला पाहता पण येते. अशा प्रकारे नाट्य हा साहित्य प्रकार आहे, परंतु तो इतर साहित्य प्रकारांपेक्षा वेगळा आहे. नाट्यस्य प्रयोजनद्वयं मनोविनोदनं तथा सदुपदेशनम. नाटकाची रचना करण्यामागे 2 प्रयोजन असतात. एक तर मनोरंजन करणे आणि दुसरं तर चांगला उपदेश करणे. नाट्यशास्त्रे रसभाव विचारः महत्वपूर्णः. नाट्यशास्त्रामध्ये रस आणि भाव यांचा विचार महत्वपूर्ण मानला आहे. म्हणजे नाटकामध्ये भावना असल्या पाहिजेत, म्हणजे कथा असली पाहिजे, नृत्य, गायन, इतर कला असल्या पाहिजेत. हे सगळं तर महत्वाचं आहे, पण त्याहून जास्त महत्वाचं आहे की त्यामध्ये रस भावना असल्या पाहिजे. रस्यते आस्वाद्यते इति रसः. ज्याचा आपण आस्वाद घेतो, जे आपण चघळून चोखून ज्याचा आपण आनंद घेतो त्याला रस म्हटलं आहे. या आपल्याच भावना आहेत, या सर्वांमध्ये असतात. त्या प्रत्यक्ष जीवनात आपल्या भावना असतात, परंतु त्या जेव्हा रंगमंचावर सादर होत असतात तेव्हा आपण त्यांचा आनंद घेत असतो, त्याची मजा घेत असतो, आपण त्यांचा आस्वाद घेत असतो, तेव्हा त्यांना रस म्हणतात. नाट्यशास्त्रानुसारम अष्टरसाः वर्तन्ते. शृंगार हास्य करुण रौद्र वीर भयानकाः बीभत्साद्भुत संज्ञौ चेत् बीभत्साद्भुत संज्ञौ चेति अष्टौ नाट्ये रसा स्मृताः. बीभत्साद्भुत संज्ञौ चेत्यष्टौ नाट्ये रसा स्मृताः. शांतोपि नवमो रसः इत्यपि मन्यते. 8 रस सांगितले आहेत, त्यांची नावं या श्लोकामध्ये दिली आहेत.
शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स, अद्भुत हे 8 रस नाटकामध्ये मानले आहेत असे या श्लोकात सांगितले. त्यानंतर आणखीन एक रस शांत, शांत हा नवमहा रस, हा 9वा रस सांगितला आहे. आता ह्या सगळ्या आपल्या भावना आहेत. शृंगार म्हणजे प्रेम भावना, हास्य ज्यामध्ये विनोद आहेत आणि आपल्याला हसू येते, करुण म्हणजे एखाद्याच्या मृत्यूमुळे होणारे दुःख, रौद्र यामध्ये अतिशय क्रोध आला आहे आणि त्या क्रोधाच्या भरात काही पराक्रमाची कृत्य केली आहे. वीर म्हणजे जिथे राष्ट्रभक्ती आहे, देशाच्या स्वातंत्र्यासाठी किंवा रक्षणासाठी पराक्रम गाजवलेला आहे. भयानकाहा की जिथे माणसाच्या कल्पनेच्या पलीकडे अमानवी अशी काही शक्ती आहे किंवा असे काही सजीव आहे ज्यांची भीती वाटते, भीती हा तो रस. बीभत्स म्हणजे जिथे किळस वाटेल अशी काही वर्णन. अद्भुत म्हणजे आश्चर्य, जसे परीकथांमध्ये परी असते, ती जादू करते, त्याप्रमाणे अद्भुत आश्चर्यकारक असा हा रस. तर संत महात्म्यांची चरित्र की ज्यामध्ये अहिंसा, क्षमा या गोष्टींना महत्व आहे, परोपकार आणि शांतता, भक्ती, देवाची भक्ती ह्या सगळ्या भावना आहेत, तो शांत रस हा सुद्धा 9वा रस मानला आहे. नाट्ये अभिनय हा महत्वपूर्ण, नाटकामध्ये अभिनयाला महत्व आहे. आता हे अभिनय 4 प्रकारचे, वाचिकः, आंगिकः, आहार्यः तथा सात्विकः इति अभिनयस्य 4 प्रकारः भरतेन स्पष्टीकृताः. अभिनयाचे 4 प्रकार कोणते? वाचिक अभिनय की ज्यामध्ये संवाद म्हणत असताना हा संवाद कुठल्या भावनेने म्हटलेला आहे, ती भावना त्या शब्दांमधून प्रकट व्हावी अशा प्रकारे संवाद म्हणणे म्हणजे वाचिक अभिनय. म्हणजे रागाचा संवाद रागाने त्या शब्दांमध्ये तो राग व्यक्त होणे. आंगिक अभिनय म्हणजे शारीरिक हालचाली, चेहऱ्यावरील हावभाव दाखवून आंगिक अभिनय केला जातो. आहार्य अभिनय म्हणजे वेशभूषा, अलंकार, प्रसाधने यांनी ज्या भूमिकेचा अभिनय करत आहोत ती भूमिका, त्या भूमिकेच्या भावना दर्शविणे आहार्य अभिनय. तर सात्विक अभिनयामध्ये मनातील भावनांचे प्रकटीकरण शरीरावर होत असते. उदाहरणार्थ, दुःखी वर्णनाने डोळ्यातून पाणी येते किंवा राष्ट्रभक्तीच्या भावनेने अंगावर रोमांच उभे राहतात, तर हे सात्विक भाव होय. अशा प्रकारे वाचिक, आंगिक, आहार्य आणि सात्विक हे अभिनयाचे 4 प्रकार होत. नाट्यस्य सर्वेषां 7 अंगानां विवेचनम् अत्र प्राप्यते, यथा पाठ्यं, नृत्यं, गीतं, वाद्यं, रसाः, नाट्यगृहं तथा रंगसज्जा. नाट्यशास्त्रामध्ये नाटकाची 7 अंग म्हणजे 7 घटक सांगितले आहे. त्यातला पहिला पाठ्य म्हणजे कथा, नृत्य, गीत, वाद्य या सगळ्यांचा उपयोग नाटकामध्ये केला जातो. रसाहा नाटकातले रस म्हणजेच भावना. नाट्यगृह हे नाटक सादर होईल ते एखाद्या बंदिस्त भवनामध्ये की जेथे त्या नाटकामध्ये लोक समरस होऊ शकतील. आणि रंगसज्जा म्हणजे रंगमंचावरील देखावे. या सगळ्यांचा विचार
नाट्यशास्त्रामध्ये केला आहे. भरतमुनिः नाट्यस्य नाम रूपकस्य दश प्रकारान् वर्णयति. नाटकासाठी भरतमुनींनी रूपक हा शब्द वापरलाय. रूपकाचे 10 प्रकार आहेत, म्हणजेच नाटकाचे 10 प्रकार आहेत. हे प्रकार कोणते? त्यांची नावं इथे दिली आहेत. नाटकम प्रकरणम भाणः, डिमः प्रहसनम व्यायोगः, समवकार समवकारः, इहामृगः, वीथी, अंकः. नाट्यशास्त्रम नाट्यविषयकः ज्ञानकोशः खलु. नाट्यशास्त्र हा नाटकाच्या सगळ्या प्रकारांची, सगळ्या घटकांची सर्वविध माहिती देणारा जणू काही ज्ञानकोश आहे. तर या ज्ञानकोशामध्ये रूपकाचे हे जे 10 प्रकार सांगितलेले आहेत, या प्रकारांची माहिती आपल्याला एका नाट्यशास्त्रातील दशरूपकांची माहिती आपल्याला इथे तालिकेच्या स्वरूपात दिलेली आहे. दशरूपक, त्यातला पहिला प्रकार नाटकम. नाटकम यामध्ये 5 ते 10 अंक असतात. एक धीरोदात्त नायक असतो, तो देव किंवा राजा असेल, इतिहास किंवा पुराणातून प्रसिद्ध असलेली एखादी कथा घेतलेली असेल, शृंगार रस किंवा वीर रस म्हणजे नायकाची प्रेमकथा किंवा मग नायकाचा पराक्रम सांगितलेला असेल. उदाहरण दिले आहे अभिज्ञान शाकुंतलम, हे महाकवी कालिदास यांचं नाटक, आणि यापैकी एक उतारा आपल्या 12वीच्या पुस्तकात समाविष्ट केलेला आहे. दुसरा प्रकार प्रकरणम, 10 अंक असलेलं एक मोठं नाटक, हे सामाजिक कथानक असलेलं धीर प्रशांत नायक अमात्य म्हणजे मंत्री किंवा व्यापारी आहे. सामान्य व्यवहारात किंवा जगात दिसणारी एखादी कथा किंवा मग कवीच्या मनाने कल्पना केलेली एखादी कथा, प्रेम भावना शृंगार रस मृच्छकटिकम, हे उदाहरण दिलं आहे. यापैकी एक उतारा आपल्याला 10वीच्या पुस्तकात रदनिकेचा आणि वसंत सेनेचा संवाद आपल्याला दिलेला होता. भाण हा एकच अंक असतो. एक विट म्हणजे सामान्य माणूस नायक असतो. कवीच्या कल्पनेचं कथानक असतं. वीर रस यामध्ये असतो. सामान्य माणूस असूनही त्याचा पराक्रम दाखवलेला असतो. लीला मधुकरम हे उदाहरण. व्यायोग या प्रकारचे नाटक एकच अंक, एकच धीरोदात्त नायक, इतिहास पुराणातील कथा, आणि यामध्ये विविध रस असू शकतात. तर हास्य, शृंगार आणि शांत हे सोडून इतर म्हणजे वीर, रौद्र, भयानक इत्यादी रस त्यामध्ये असू शकतात. सौगंधिका हरणम हे उदाहरण त्यांनी दिलं आहे, पण मध्यम व्यायोग हे उदाहरण अधिक महत्वाचं आहे, कारण मध्यम व्यायोगातील एक उतारा आपल्या 12वीच्या पुस्तकात आपल्याला दिलेला आहे. व्यायोग या प्रकारच्या नाटकाचं मध्यम व्यायोग हे उदाहरण. समवकार 3 अंक असतात. नायकांची संख्या 12 म्हणजे अनेक नायक असतात. ते देव असतील किंवा मानव असतील म्हणजे राजे असतील, इतिहास पुराणातील कथा असेल, वीर रस असेल, उदाहरणार्थ समुद्र मंथन की ज्यामध्ये सगळे देव एकत्र आलेले आहेत, आणि त्यामुळे अनेक नायक असलेले हा नाटकाचा प्रकार आहे. डिमा 4 अंक असतात. विविध नायक असतात. इतिहास पुराणातली कथा, रौद्र रस, त्रिपुरदाह हे उदाहरण की ज्यामध्ये शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला आहे, आणि त्यामध्ये पण सर्व देवांनी मिळून युद्ध केलंय, आणि म्हणून अनेक नायक असतात. इहा मृगा 4 अंकी नाटक, त्यामध्ये एक किंवा अनेक नायक असतील, ऐतिहासिक किंवा कल्पना केलेलं कथानक असेल, प्रेमकथा यामध्ये साधारणपणे असते. कुसुम शेखर विजयादी उदाहरण दिलं आहे. अंक म्हणजेच एकांक म्हणजेच एकांकिका. आजच्या काळात पण हा नाटकाचा प्रकार आजही सादर केला जातो, ज्याच्यामध्ये एक सामान्य पुरुष नायक असतो, इतिहास पुराणातील कथा असते, तरुण रस असतो. शर्मिष्ठा ययाती हे उदाहरण दिलं आहे, पण आजच्या काळात इतर अनेक कथा त्यामध्ये येऊ शकतात. भीती
म्हणजेच पथनाट्य, रस्त्यावर सादर होणारं नाट्य, यामध्ये एकच अंक आहे, साधा एक सामान्य पुरुष त्याचा नायक आहे. कवीच्या कल्पनेचं कथानक आहे, शृंगार प्रेमरस घेतलेला आहे, मालविका उदाहरण दिलंय. परंतु आजच्या काळात पथनाट्यांमध्ये सामाजिक कथानक किंवा समाज प्रबोधनासाठी जास्त करून पथनाट्यांचा वापर केला जातो आणि त्यामध्ये काहीतरी चांगला संदेश, मग त्यामध्ये स्वच्छता अभियान इत्यादी विषय, पाणी वाचवा, ऊर्जा वाचवा, अशा प्रकारचे विषय त्यामध्ये येतात. प्रहसनम म्हणजेच हास्यरस प्रधान विनोदी असं नाटक, ज्यामध्ये एकच अंक आहे, सामान्य पुरुषच त्याचा नायक आहे, कवीच्या कल्पनेचं कथानक आहे. उदाहरण दिलंय, संदर्भ केली, पण आपल्या पुस्तकामध्ये भगवदज्जुकीयम प्रहसनम यातील उतारा दिलेला आहे आणि त्यामुळे भगवदज्जुकीयम हे उदाहरण आपल्याला चांगलंच लक्षात ठेवता येईल. अशा प्रकारे या नाटकाच्या 10 प्रकारांपैकी प्रहसन, वीथी, अंक आणि नाटक हे प्रकार आजच्या काळात सुद्धा सादर केले जातात असं आपल्याला दिसून येतं.